कालमांडवी वॉटरफॉल या धबधब्याची विशेषता म्हणजे सह्याद्रीमधील दऱ्याखोऱ्यातील सर्व पाणी सुकून जातो तिथे या ठिकाणी मात्र वर्षाच्या 12 महिने पाणी बघायला मिळतं। लोकांमध्ये हा धबधबा एवढं लोकप्रिय झालंय की सर्वजण येथे मौज मजा करण्यासाठी येत असतात। तसंच आपणही आज नेमकं कालमांडवी वॉटरफॉल कसं आहे ते बघण्यासाठी चाललोय। नमस्कार मंडळी, जय शिवराय। तर आज आपण निघालोय कालमांडवी वॉटरफॉल म्हणजे जव्हारला जायला आणि आता आपण आहोत सूरज भाऊसांच्या घरी आणि सूरज भाऊ अक्षय भाऊ पण येणार आहेत। त्यांचा मित्र आहे ना, मित्राचं नाव काय भाऊ? प्लॅन तर खूप मोठा होता, म्हणजे ताई वगैरे येणार होते, पण काय आता करणार, हँड टायमाला सगळे टांग देतात त्यात काही नवीन नाही। तर 2 गाड्या आहेत, ही एक आहे आणि ही एक आहे। तर जास्त काय आपण बकवास वगैरे करत नाही, सरळ कालमांडवी वॉटरफॉलला कसं जायचं आणि कुठून कसं काय रस्ता आहे, खायची प्यायची सोय, ते सर्व काही तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल। तर नक्की आपल्या सोबत राहा, खरंच खूप मजा येणार आहे। चला निघूयात। आता मंडळी आपण पुढून इथे आहोत आणि थांबलोय जरासं, कारण आपल्याला एक 2 मेंबर प्रत्येक ठिकाणी जॉईंट होत चालले। आता आम्ही तब्बल 4 ते 5 जण आहोत, आणखी 2 जण येतात, त्यांच्यासाठी थांबलोय। इकडं हे उसाचं रस्ता बाबांच्या आलं आणि इथून जवळपास आपल्याला जव्हारपर्यंत 1.5 तासाचा प्रवास आहे, तो करून आपण तिथे जाणार आहोत। आम्हाला खरंच खूप टाइम झाला, कारण ही गाडी बंद पडलेली, यांचे 4 व्हीलर बंद पडली। तर सगळेजण आता वाडा आहे ना, इथे आता जमा झालोय आणि इथून जवळपास आपल्याला वॉटरफॉल पर्यंत जायला 40 किलोमीटर आहे आणि आपण सरळ वॉटरफॉलला पोहोचणार आहोत। तर मग काय मंडळी, निघायचं काय? चला। कालमांडवी वॉटरफॉल हा पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात जव्हार शहरापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे। येथे येण्याचा मार्ग जरा रस्त्याच्या कामाने खराबच आहे, तर ट्रेन आणि बसचा प्रवास टाळून आपण आपल्या गुगल मॅपच्या सहाय्याने आपल्या प्रायव्हेट गाड्यातून इथपर्यंत यावे। अखेर आपण आलोय, ही कालमांडवीची कमान आहे आणि आतमध्ये येताना इथं आपल्याला एक तिकीट काउंटर होतं। तर इथे पोहोचल्यानंतर आपल्याला तिकीट काढायला लागतं। पर पर्सन कसं काय तिकीट असतं आपलं? 20 रुपये आणि बाईक म्हणजे तर इथे यायचं असेल ना तर बाईक पार्किंग 20 आहे आणि पर पर्सन 20 रुपये चार्ज आकारला जातं, कारण तिथं वॉटरफॉलला ना म्हणजे कोणाला जर पोहताना वगैरे येत नसेल तर इथे लाईव्ह जॅकेट वगैरे आहे, वापस तिथे त्यांची माणसंही असतात रेस्क्यूसाठी। पहाड़ों पर है कालमांडवी। चला घ्या, खाली घ्या डायरेक्ट, जाऊ दे। अखेर मंडळी आपण बेस्ट पॉइंट आहे वॉटरफॉलचा तिथं पोहोचलोय। खालच्या साईडला आपल्याला पाणी बघायला भेटतं, इथून वाटतं आपल्याला ते ट्रेक करत खालपर्यंत जायचं आहे। नक्की कुठून जायचं आहे ते काय माहिती नाही, तर गार्डन्सवाला त्यांचा एक माणूस असतो, तो आपल्याला घेऊन जाणार आहे। जाऊ, बघू कसं वॉटरफॉल आहे। धावत पलत घ्यायला निघाले हाय, म्हणजे हाय पैसा वसूल हे भाई। असा विचार करून आलेलो की सोमवारी गर्दी नसेल आणि आम्ही आज सोमवारी आलोय, पण तुम्हाला गर्दी दाखवतो आता किती आहे। भाई सगळी गँग इथे एक्साइटेड आहे, कधी उड्या मारतोय आणि पाणी पण पूर्ण असं निव्वळ काठेवाणी दिसतंय भाई। आणि ह्या साईडतून हे भाई इथून वरून उड्या वगैरे मारतात, पूर्ण डीप आहे, असं म्हणजे अंदाज पण नाही लावू शकत किती डीप असेल तो। इथे लाईव्ह जॅकेटची सुविधा वगैरे आहे आणि त्याचे गायडन्सवाले आहेत ना, ते पण ह्याच्यातच असतात। कोणी एक असं जर पोहताना येत नसेल बुडला वगैरे तर रेस्क्यू करण्यासाठी। हे आपली पब्लिक चाललंय उड्या मारायला।
जंप मारली. मंडळी आता 3-4 उड्या इथून मारल्या पूर्ण जोश मध्ये ना. हे पुढी मारली अशी पूर्ण कान नाकात देतात, कानात पाणी गेलं त्याच्यात, डोकं वगैरे दुखायला लागलं. आता बहुतेक ठिकाणातून उड्या वगैरे मारून झालाय, पण आता ही शेवटची मारायची. हो बंद आड्या येतात. मगाशी मंडळी तो एक दादा होता, त्याने वरून टूर मारला, एकदम भारी वाटला माझ्या भागाला. त्याला भेटायला चाललोय. दादा एक टूर उडी मारशील का परत इथं? आता दादा आपल्यासाठी एक टूर उडी मारणार आहे. दादा नाव काय तुमचं? अच्छा, तू इथंच ना राहणार? थँक्यू दादा, एक उडी मारतो उडीसाठी. दादा चालला आता टूर उडी मारायला. दादा चाललाय तिकडनं. चालला दादा. बॉडी बघा, फिटनेस भाई काय, विदाउट जिमची फिटनेस, देसी फिटनेस भाई. ओ भाई तर दादाचं नाव प्रल्हाद झालं. हा, दादा इथचाच राहणार आहे भाई. एक नंबर स्विमिंग वगैरे. हा, रेस्क्यूची कामं तुम्हीच करता? हा, इथं वाचवायचे वगैरे, कोणी बुडला वगैरे त्याला वाचवायला आम्ही तिथे राहतो. आतापर्यंत म्हणजे किती ऍक्सिडेंट वगैरे झाले? आता जेव्हा इथं समिती आमची आहे ना, अजून परत म्हणजे कोणीच काय असं घडलेलं नाही. आणि एक हे पण बरं आहे की चार्जेस वगैरे आहेत ना त्यांचे, म्हणजे कमी चार्जेस आहेत. आता बाकीच्या ठिकाणी 300, 200 चार्ज करतात, पण किती फक्त 40 ते 20 रुपयात एकदम चांगली फॅसिलिटीज भेटते इथं. आणि बाई सगळ्यांचा म्हणजे दिल जिंकला असा दादानी. एक नंबर आणि बॅक मारली. आम्ही रायगडवरून आलो. खरंच दादाला भेटून खरंच खूप भारी भेट देत राहा का मांडवीला. चला भेटू दादाला. एक नंबर वाटला भाई, पैसा वसूल आहे. कालमांडवी वॉटरफॉल तसं तर आहे जीव घेणं, पण येथे असणारी मार्गदर्शक टीम त्यांचं काम चोख पार पाडतात. तसं कालमांडवी वॉटरफॉलमध्ये तब्बल 7 कुंड तयार झाले. त्यातील सर्वात उंच कुंड हा 20 फूट उंचीचा असून त्याच्या खालचं कुंड हा 80 फूट खोल आहे. या 80 फूट खोल कुंडात पोहणारी लोक उड्या मारून आपला आनंद व्यक्त करतात. याच्याच खालचं कुंड लहान असून फॅमिली आणि लहान मुलं तिथे एन्जॉयमेंट करू शकतात. आता 6 वाजलेत आणि पॅकअप केलंय, निघतोय घरी जायला. नक्की आहे इथे कालमांडवी वॉटरफॉलला. खरंच खूप मजा येते इथे, अक्षरशः पैसा वसूल इथे आहे. आणि आपला जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ना, तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. काय माहिती आता हा ब्लॉग कधी येते. सगळं चाललंय ना, असं वरती शिडीवरून चढत जायचं आहे. मग कसा वाटला कालमांडवी वॉटरफॉल? चला.